डॉक्टर म्हणाले होते फक्त 2 वर्ष उरलीत, पण नियतीला त्याने चॅलेंज दिलं आणि पुढची 55 वर्ष जगाला नको नकोसं केलं. मित्रांनो, ही गोष्ट आहे अशा माणसाची ज्याने खुर्चीवर बसून संपूर्ण ब्रह्मांड हलवलं. वयाच्या 21व्या वर्षी शरीर साथ सोडू लागलं. एक एक स्नायू निकामी झाला, शेवटी आवाजही गेला. पण स्टीफन हॉकिंग ते हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. ज्या शरीराला लोकांनी लाचार समजलं त्याच शरीरातून त्यांनी विज्ञानाचे मोठे मोठे बॉम्ब फोडले. लोक म्हणायचे ब्लॅक होल म्हणजे सर्व काही संपवणारा राक्षस, पण स्टीफन हॉकिंग ओरडून सांगत होते, नाही, ब्लॅक होल संपत नाही, ते प्रकाश देतात. त्यांनी हॉकिंग रेडिएशन शोधलं आणि शास्त्रज्ञांच्या झोपा सोडाल्या. त्यांनी सिद्ध केलं की विज्ञानासमोर देव सुद्धा गप्प बसतो. मित्रांनो, विचार करा, ज्या माणसाला आपली बोटं सुद्धा हलवता येत नव्हती, तो माणूस आपल्या मेंदूने कोट्यावधी प्रकाश वर्ष लांब असलेल्या ताऱ्यांचा प्रवास करत होता. त्यांचं आयुष्य म्हणजे एकच संदेश. तुमचे पाय कितीही जमिनीला खिळलेले असले तरी तुमच्या विचारांची झेप विश्वाच्या पलीकडे असू द्या. मित्रांनो, जर स्टीफन हॉकिंग इतक्या अडचणीत राहून विश्व जिंकू शकतात, तर तुमचं आमचं कारण काय? उठा आणि कामाला लागा. मित्रांनो, अशाच पॉवरफुल कथांसाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय अँड सी यू.